मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त सर्वपक्षीय बैठक बोलवावी। या बैठकीला विरोधी पक्ष हजर राहून सहकार्याची भूमिका घेतील अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे। या संदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। या संयुक्त सर्वपक्षीय बैठकीला मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील तसंच ओबीसींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसींच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करावं असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील। प्रकर्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं। याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी। राज्यात आरक्षण वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा। या संदर्भात राज्य पातळीवर विरोधी पक्ष सहकार्याची भूमिका घेतील असं आश्वासन यावेळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं। राज्यातलं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे। दोन समाजात कटुता होणार नाही या दृष्टीनं वेळीच पावलं टाकणं महत्त्वाचं असल्याचं पवार म्हणाले।